आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे जर्नलचा 7वा प्रॉब्लेम आपल्याला बघायचा आहे. 7वा प्रॉब्लेम. रेकॉर्ड द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ विनोद पवार, शिवाजी रोड, सांगली. फायनान्शियल आपल्याला दिलेले आहे 1/4/15 ते 31/3/16. 1/4/15 पासून आपल्या एंट्री तिथं सुरू होत आहे. 1/4/15 ची पहिली एंट्री आहे, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹2,50,000. 2,50,000 रुपये कॅश आणून बिझनेस सुरू केला. मग ही कॅश काय म्हणून आणली तर साहजिक कॅपिटल. मग ह्या एंट्री मधून आपल्याला दोन अकाउंट आपल्याला शोधायचे. तर पहिला अकाउंट असणार आहे कॅपिटल, कारण की कॅश कशाची आली तर कॅपिटल म्हणून आपली आहे, आणि दुसरं कॅश आली म्हणून दुसरं अकाउंट असणार आहे कॅश. हे दोन अकाउंट शोधले की त्याचं क्लासिफिकेशन पर्सनल, रिअल, नॉमिनल. आपण रिअल अकाउंट जे आहे ते बघू. कॅश अकाउंट हे रिअल आहे आणि रिअल अकाउंट सांगतं जे येतं त्याला डेबिट, जे जातं त्याला क्रेडिट. कॅश आपल्याकडे येते म्हणून कॅशला आपण डेबिट देऊ. कॅश अकाउंट डेबिट 2,50,000 आणि क्रेडिट साहजिक कॅपिटलला असेल टू कॅपिटल अकाउंट 2,50,000. टू कॅपिटल अकाउंट 2,50,000. being capital received. being capital received झाली. ही एंट्री पूर्ण झाली. 2 तारखेची एंट्री 2/4/15. bought goods from Sachin at 10% trade discount 50,000. 50,000चा माल आहे, 10% ट्रेड डिस्काउंटने काय केला, परचेस केला. बॉट गुड्स म्हणजेच काय, परचेस गुड्स. बरोबर, परचेस केला, माल आला, मालाला डेबिट. पण किती अमाऊंटचा, तो 10% डिस्काउंट, 5,000 सरळ सरळ डिस्काउंट येतो इथे. 45,000चा माल आला, मालाला डेबिट म्हणजे परचेस अकाउंटला डेबिट. परचेस अकाउंट डेबिट 45,000. परचेस अकाउंट डेबिट 45,000. त्या अगोदर बघा, कॅपिटल व पहिल्या एंट्री मध्ये आपल्याला कॅपिटल अकाउंटला ग्रुप द्यायचा राहिला होता. कॅपिटल अकाउंट असा ग्रुप आपण तिथे दिला. दुसऱ्या एंट्री मध्ये दोन अकाउंट, पहिला येतं बॉट गुड्स म्हणजेच परचेस गुड्स, आणि दुसरा अकाउंट असणार आहे सचिन, कारण उधारीवर आहे. उधारीवर म्हटल्यानंतर माल आपल्याकडे परचेस मध्ये येत असतो म्हणून परचेसला डेबिट. परचेस अकाउंट डेबिट 45,000. परचेस अकाउंटला काय येणार, डेबिट येणार 45,000. टू सचिन अकाउंट 45,000. टू सचिन अकाउंट 45,000. being credit purchases. being credit purchases असं पुढे म्हणू शकतात at 10% डिस्काउंट. पुढे तुम्हाला आणखी वाढवता पण येऊ शकेल. being credit purchases at 10% trade discount. झाली ही पण एंट्री आपली पूर्ण झाली. पुढच्या एंट्रीकडे आपल्याला जायचं आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला ह्या एंट्रीमध्ये जे दोन अकाउंट आले त्याचं ग्रुपिंग करावं लागेल, ग्रुप द्यावा लागेल. परचेस अकाउंटला काय ग्रुप येईल, परचेस अकाउंट, आणि सचिनला काय ग्रुप येईल सांगा बरं, सन्ड्री क्रेडिटर. सन्ड्री क्रेडिटर. का सन्ड्री क्रेडिटर येईल, तर ज्याच्याकडून आपण माल विकत घेतो तो आपला क्रेडिटर असतो, त्याला आपल्याला भविष्यात पैसे देणे असतात, म्हणून त्याला सन्ड्री क्रेडिटर हा आपला ग्रुप येणार आहे तिथं. आता पुढच्या एंट्रीकडे आपण जातोय. पुढची एंट्री आपल्या समोर 1/5/2015. पेड संजय फॉर ऑफिस रेंट ₹10,000. मग आता ह्या एंट्री मधून आपल्याला दोन अकाउंट आपल्याला शोधायचे. आता इथं प्राथमिकता आपल्याला संजय हे अकाउंट एक पहिले दिसतंय, है ना. पण संजयला काय दिलं, ऑफिस रेंट. ऑफिस रेंट हा आपला खर्च आहे, ऑफिस भाड्याने घेतलेलं त्याचा रेंट आपण पेड केलं. एक आपल्याला अकाउंट दिसते, आणि त्या संजयला आपण कॅश दिली आहे म्हणून तिसरं कॅश अकाउंट आपल्याला दिसते, बरोबर. ते यातलं
आपल्याला दोनच अकाउंट घ्यायची म्हणून आपण संजय अकाउंट कोणाला पेड केले ज्यावेळेस कॅश मध्ये व्यवहार असतो त्यावेळेस पार्टीचं नाव आपलं अकाउंट म्हणून घ्यायचं नसतं जरी आलं ट्रान्झॅक्शन मध्ये तरी कारण ते फसवण्यासाठी आलेलं असतं म्हणून पार्टीचं नाव इथं घ्यायचं नाही. ऑफिस रेंट हा आपला खर्च आहे आणि नॉमिनल अकाउंट सांगतं खर्च झाला तर त्याला डेबिट द्या आणि रिअल अकाउंट सांगतं कॅश गेली म्हणून कॅशला क्रेडिट द्या जे जातं त्याला क्रेडिट द्या म्हणून ऑफिस रेंटला डेबिट ऑफिस रेंट अकाउंट डेबिट 10,000 ऑफिस रेंट अकाउंट डेबिट 10,000 टू कॅश अकाउंट 10,000 टू कॅश अकाउंट 10,000 being cash paid to संजय फॉर ऑफिस रेंट संजयला आपण कशाची कॅश दिली तर ऑफिस रेंट म्हणून. आता ही एंट्री टॅली टाकायची झाली तर या ठिकाणी जे दोन अकाउंट आहे त्यापैकी कॅश अकाउंट तयार आहे परंतु ऑफिस रेंट हे अकाउंट तयार नाहीये ते आपल्याला तयार करावं लागेल त्याला ग्रुप द्यावा लागेल. काय ग्रुप द्याल ऑफिस रेंटला सांगा ऑफिस रेंटला काय ग्रुप येईल इनडायरेक्ट एक्सपेन्स इनडायरेक्ट खर्च आहे आपला खर्चाला दोनच ग्रुप आहे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट जास्त विचार करत नाही जास्तीत जास्त खर्च इनडायरेक्ट मध्ये येतात. डायरेक्ट खर्च कोणत्या उत्पादनाशी संबंधित असणार आहे जो उत्पादनाचं काम करतो त्याच्यासाठी लागणारा वेजेस पॉवर लागते कोल वॉटर हीटर पाणी कोळसा या गोष्टी तर लागत असतात म्हणून ऑफिस रेंटला आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हा ग्रुप देणार कॅशला आपल्याला ग्रुपिंग करायचं नाही. झाली ही पण एंट्री आपली पूर्ण झाली. पुढच्या एंट्रीकडे जाऊ 2.5 सोल गुड्स फॉर कॅश ₹70,000 70,000चा माल कॅश मध्ये विकला. बरं माल विकला त्या एंट्रीचे दोन अकाउंट आपल्याला घ्यायचे तर पहिला सोल्ड गुड्स येईल माल विकला म्हणून सेल्स अकाउंट आणि कॅश मध्ये विकला म्हणून कॅश. परचेस आणि सेलच्या एंट्री मध्ये एक अकाउंट परचेस किंवा सेल्स असणार आणि दुसरा अकाउंट एक तर पार्टी किंवा कॅश रोखीत व्यवहार कॅश उधारीत व्यवहार पार्टी हे ठरले सरळ झालं. आता आपल्याला दोन्ही रिअल आहे एक येणार आहे एक जाणार आहे आपल्याकडे कॅश आपल्याकडे येते आणि सेल्स मध्ये माल आपल्याकडून जातोय म्हणजे सेल्सला काय क्रेडिट असणार कॅशला डेबिट करा एंट्री कॅश अकाउंट डेबिट 70,000 कॅश आली म्हणून कॅशला डेबिट 70,000 आणि माल जातो म्हणून सेल्सला क्रेडिट टू सेल्स अकाउंट 70,000 टू सेल्स अकाउंट 70,000 नरेशन घ्या बिंग क्रेडिट सेल्स बिंग कॅश सेल्स क्रेडिट नाही उधारीवर नाही विक्री रोखीत विक्री बिंग कॅश सेल्स. आता या ट्रान्झॅक्शन मध्ये जे दोन अकाउंट आपल्याकडे आलेले त्यापैकी कॅश अकाउंट ऑलरेडी टॅलीमध्ये तयार असतं त्याला आपल्याला ग्रुप देण्याची गरज नाही. सेल्स पहिल्यांदाच आलेला आहे याच्या अगोदरच्या ट्रान्झॅक्शन मध्ये आला नाही म्हणून आपल्याला त्याला ग्रुप द्यावा लागेल. कोणता ग्रुप येईल सेल्सला सेल्स अकाउंट सेल्स अकाउंट हा ग्रुप येतो दिला आपण सेल्स झाली ही पण एंट्री आपली पूर्ण झाली. टॅलीमध्ये टाकेपर्यंतची आपण पूर्ण केलेला आहे. पुढच्या एंट्रीकडे जाऊ. पुढची एंट्री आपली 1.6 ची कॅश डिपॉझिटेड टू येस बँक ₹1,70,000 1,70,000 कॅश डिपॉझिट केली बँकेमध्ये. मग या ठिकाणी आपल्याकडे दोन अकाउंट हे जे येणार ते पहिलं येणार कॅश डिपॉझिट केली म्हणून कॅश आणि दुसरं बँकेच येस बँक अकाउंट येस बँक. याच्यामध्ये कॅश आपल्याकडून जाते आणि कुठं जाते ती बँकेत जाते म्हणून बँकेला डेबिट आणि कॅशला काय असणार आहे क्रेडिट. बँकेला डेबिट येस बँक अकाउंट डेबिट 1,70,000 टू कॅश अकाउंट 1,70,000 टू कॅश अकाउंट 1,70,000 being cash deposited into bank झालं. आता या ठिकाणी आपल्याकडे जे अकाउंट ऑलरेडी आलेलं आहे त्याला ग्रुप द्यायची गरज नाही परंतु येस बँक नव्याने आहे फर्स्ट टाइम आहे म्हणून त्याला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. काय द्याल त्याला ग्रुप बँक बँक अकाउंट येस बँक बँकेच्या अकाउंट साठी स्पेशल ग्रुप आहे बँक अकाउंट
दुसरा कोणालाही घ्यायचा नसतो, फक्त बँकेच्या अकाउंट साठीच असतो, लोन साठी नाही. लोन साठी सेपरेट बँक ओडी अकाउंट आहे. ठीक आहे, झालं. ही पण एंट्री आपली पूर्ण झाली. पुढच्या एंट्रीकडे आपल्याला जायचंय. पुढची एंट्री आपल्याकडे 2/6ची. रिटर्न गुड्स टू सचिन ₹5,000. सचिनला 5,000चा माल परत केला. मग कधी आपण घेतला होता बघू. बघा आली एंट्री त्याची तुमच्या समोर आहे. 2/4ला आपण परचेस केला होता माल सचिन कडून 10% ट्रेड डिस्काउंट होऊन, म्हणजे 45,000चा माल आपण परचेस केला होता. त्याला त्यातला खराब होता काही माल म्हणून परत दिला, म्हणजे परचेस रिटर्न झाला. काय झालं? परचेस रिटर्न म्हणजे पहिलं अकाउंट असणारे परचेस रिटर्न. रिटर्न गुड्स म्हणजे परचेस रिटर्न. आणि दुसरं सचिन, साहजिक झालं. रिटर्न गुड्सच्या ऐवजी आपण तिथं नाव काय घेणार? परचेस रिटर्न. मग माल जातो म्हणजे परचेसला रिटर्नला काय येणार? क्रेडिट येणार आणि सचिनला डेबिट येणार. म्हणून सचिन अकाउंट डेबिट 5,000. सचिन अकाउंट डेबिट 5,000 टू परचेस रिटर्न. माल आपल्याकडून जातो म्हणून परचेस रिटर्नला काय येणार? क्रेडिट. कारण रिअल अकाउंट सांगतो जे जातं त्याला क्रेडिट द्या. माल जातो म्हणून मालाला क्रेडिट, परचेस रिटर्नला क्रेडिट. बिंग रिटर्न गुड्स टू सचिन. इथं फ्रॉम आलाय तो सचिन का. रिटर्न गुड्स टू सचिन असं आपल्याला तिथं टाकायचंय. ठीक आहे, ही पण एंट्री आपली झालेली आहे. पुढच्या एंट्रीकडे आपण जाऊ. पुढची एंट्री 1/7ची. सोल्ड गुड्स टू प्रवीण ₹20,000 ऑफ 5% ट्रेड डिस्काउंट. प्रवीणला माल विकला 20,000चा, पण कसा विकला? 5% ट्रेड डिस्काउंट. डिस्काउंटचे 2 प्रकार आपण बघितले, ते ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट व्यवहारात नोंदवत नाही. का नोंदवत नाही? तर त्याचं कारण आहे की तो एक ऑफर म्हणून, म्हणजे सगळ्यांसाठी तो कमी केलेला असतो. त्याची किंमत सगळ्यांसाठी कमी केलेली असते आणि त्या हिशोबाने आपल्याला ग्राहकांना पण कमी करून द्यायची असते. बरोबर. आणि कॅश डिस्काउंट मध्ये आपण काय करतो? का समोरच्याला सांगतो का बाबा रे मला पहिले लवकर पैसे दे, तुला आणखी मी डिस्काउंट देतो, 5% देतो का 2% देतो. पण तो डिस्काउंट केव्हा दिला जातो? माल विकलेला असतो किंवा परचेस केलेला असतो, त्याचं इनव्हॉइस बनलेलं असतं, तेवढ्या अमाऊंटची एंट्री झालेली असते आपल्या टॅलीमध्ये आणि मग आपण त्याच्यानंतर आपण त्याला डिस्काउंट देतो. मग अशा केसमध्ये आपल्याला तो व्यवहारात नोंदवावा लागतो. बरोबर. हा व्यवहारात नोंदवत नाही, डायरेक्ट ते 5% कमी करायचे. 5% जर 20,000तून कमी केले तर किती अमाऊंट राहते शिल्लक? नाही, कितीचा सेल झाला हा सांगा बरं? 19,000. 19,000. 5% जर कमी केली म्हणजेच 1,000 रुपये कमी होता ते 19,000. आता 2 अकाउंट आपण वेगळे काढू. अमाऊंट आपल्याला मिळाली. एक आलं सेल्स मध्ये सेल्स अकाउंट आणि दुसरं एक तर पार्टी किंवा कॅश. रोखी दे तर कॅश, उधारी दे तर पार्टी. आता हे उधारी दे म्हणजेच पार्टी, म्हणजे प्रवीण आलेलं नाव तिथं प्रवीण. ठीक आहे, झालं. माल या ठिकाणी आपल्याकडून जातोय सेल मध्ये म्हणून मालाला क्रेडिट, सेल्सला क्रेडिट असणार आणि प्रवीणला काय असेल? डेबिट. प्रवीण अकाउंट डेबिट 19,000 टू सेल्स अकाउंट 19,000. आपण ठरवलेले सेल्स गुड्स आता आपल्याला घेणार नाही, आपण डायरेक्ट सेल्स अकाउंट आपण घेणार. being credit sell at 5% trade discount. Being credit sales at 5% trade discount. खाली ही एंट्री आपल्याला जर टॅलीत करायची झाली तर याच्यामध्ये आपल्याकडे प्रवीण अकाउंट तिथं नाहीये. प्रवीण अकाउंट आपल्याला तयार करावं लागेल आणि प्रवीण अकाउंटला काय ग्रुप द्याल मग तुम्ही सांगा? प्रवीणला काय? सन्ड्री डेटर. सन्ड्री डेटर्स. त्याला ग्रुप काय येईल? सन्ड्री डेटर्स. आणि सेल्स ऑलरेडी वरती आलेलं आहे. सन्ड्री डेटर्स काय येतो? ज्याला माल उधारीवर विकतो तो आपला डेटर असतो, ज्याच्याकडून उधारीवर खरेदी करतो तो आपला क्रेडिटर असतो.
ठीक आहे, झाली एंट्री पूर्ण झाली. पुढच्या एंट्रीकडे आपण जातोय. पुढची एंट्री 2/7 ची, पेड टू सचिन ऑन अकाउंट ₹20,000. सचिनला 20,000 आपण ऑन अकाउंट पेड करतो. मग सचिनला याच्या अगोदरच्या एंट्री काय आहे बघा, तुमच्या वर्कबुक मध्ये दिसत आहे, तरी मी तुमच्या स्क्रीनवर समोर आणतोय. 2/4 त्याच्याकडून माल घेतला होता 45,000चा 10% डिस्काउंटने. त्याला 5,000चा माल परत केला, म्हणजे 40,000 रुपये आपल्याला त्याला देणं राहिलं. कारण की माल 5,000चा दिला, तेवढे वजा होती. आता सचिनला आपण 20,000 पेड करतो, म्हणजे 40 मधले 20 देतोय, म्हणजे बाकीचे देणं राहणार आहे. इथं म्हटलेलं नाही. पुढे जर म्हटलं इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट म्हटलं तर व्यवहार क्लोज होतो, पण तसं म्हटलं नाही. एवढं 20,000 आपण सोडून देऊ शकत नाही. सोडून दिले तर 500 देऊ, 1000 देऊ, 200 देऊ, 100 देऊ, पण एवढे 20,000 आपण सोडून देणार नाही. ऑन अकाउंट इथं क्लिअर कट म्हटलेलं आहे. मग पहिलं अकाउंट याच्यात येणारे सचिन, आणि दुसरं आपण कॅश त्याला देतोय म्हटल्यावर दुसरं येणारे कॅश. दुसरं काय असणार आहे? कॅश. सचिन आणि कॅश हे दोन अकाउंट. कॅश आपल्याला या ठिकाणी या व्यवहारात जाते. कॅश हे रिअल मध्ये येतं. रिअल सांगतो जे जातं त्याला क्रेडिट द्या, म्हणून कॅशला क्रेडिट आणि सचिनला काय असणार आहे? डेबिट. म्हणून करा एंट्री सचिन अकाउंट डेबिट 20,000. सचिन अकाउंट डेबिट 20,000 टू कॅश अकाउंट 20,000 टू कॅश अकाउंट 20,000. being paid to Sachin on account. Being paid to Sachin on account. ऑन अकाउंट शब्द खात्यावर आपण देत नाहीये त्याला बँकेच्या. ऑन अकाउंटचा अर्थ वेगळा होतो या ठिकाणी. ऑन अकाउंट म्हणजे जी राहिलेली जी पूर्ण रक्कम आहे त्यापैकी काही रक्कम आपण देतो, असं त्याचा अर्थ होतो. आता या एंट्री मध्ये आलेले दोन्ही अकाउंट या अगोदर येऊन गेलेले आहेत, त्याला आपण ग्रुपिंग केलेलं आहे, म्हणून आपल्याला इथं दोघांनाही ग्रुप देण्याची गरज नाही, म्हणून आपण या दोन्हींना ग्रुप देत नाही. ठीक आहे, जाऊ आता पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री आपल्याकडे पुढची एंट्री आहे 1/8/2015. परचेस मशिनरी ₹40,000 अँड बिल्डिंग ₹1,10,000 अँड पेमेंट मेड बाय चेक. या ठिकाणी दोन गोष्टी आपल्या परचेस झाल्या. एक मशिनरी झाली म्हणून एक मशिनरी अकाउंट येईल, बिल्डिंग झालेली परचेस म्हणून बिल्डिंग अकाउंट येईल, आणि पेमेंट आपलं चेकने जाते म्हणून बँकेचं अकाउंट येईल. बाय चेक म्हणून बँकेचं अकाउंट तिसरं. या एंट्री मध्ये तिन्ही बँक, मशिनरी, बिल्डिंग तिन्ही रिअल मध्ये येतात, आणि रिअल अकाउंट सांगतं जे येतं त्याला डेबिट, जे जातं त्याला क्रेडिट. मशिनरी आणि बिल्डिंग आपल्याकडे येते, आणि त्याच्या बदल्यात मशिनरीचे 40,000 आणि बिल्डिंगचे 1,10,000 असे 1,50,000 आपले बँकेतून जातात, म्हणून क्रेडिट येईल 1,50,000 बँकेला, येस बँक. मग करा एंट्री. मशिनरी येते म्हणून मशिनरीला डेबिट, मशिनरी अकाउंट डेबिट 40,000. बिल्डिंग आपल्याकडे येते म्हणून बिल्डिंग अकाउंट डेबिट 40,000, 1,10,000. दोन डेबिट आले. टू एस बँक अकाउंट 1,50,000. एस बँकेकडून आपण चेक दिलाय त्याला, म्हणून 1,50,000. बिंग मशिनरी अँड बिल्डिंग परचेस अँड पेमेंट मेड बाय चेक. बिंग मशिनरी अँड बिल्डिंग परचेस अँड पेमेंट मेड बाय चेक. ठीक आहे, तर झाली एंट्री आपली पूर्ण. पण या एंट्री मध्ये दोन अकाउंट नवीन आहेत, मशिनरी आणि बिल्डिंग. त्यांना आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. काय ग्रुप द्याल मग मशिनरीला? फिक्स असेट. ती आपली ऍसेट आहे, आणि बिल्डिंगला पण आपण फिक्स असेट, हाच ग्रुप. दोन्ही आपल्या ऍसेट आहे म्हणून ऍसेटला आपण त्यांना फिक्स असेट, आणि बँकेचा अकाउंट या अगोदरच तयार आहेत त्याला आपण काही ग्रुप देत नाही. ठीक आहे, जाऊ आता पुढच्या एंट्रीकडे आपण. पुढची एंट्री आहे आपली 2/8. परचेस फ्री होल्ड प्रॉपर्टी. परचेस फ्री होल्ड प्रॉपर्टी ₹50,000. 50,000 रुपये फ्री होल्ड प्रॉपर्टी परचेस. फ्री होल्ड प्रॉपर्टी म्हणजे काय? तर मोकळी जागा.
मोकळी जागा म्हणजेच प्लॉट परचेस केला आपण, बरोबर. मोकळी जागा, फ्री होल्ड प्रॉपर्टी, याचा अर्थ काय, तर मोकळी जागा, रिकामी जागा थोडक्यामध्ये. त्यालाच आपण आता सध्याच्या भाषेत काय म्हणतो, प्लॉट परचेस करतो. प्लॉट, मोकळी जागा म्हणजे काय, प्लॉट. 50,000चा प्लॉट परचेस केला. फ्री होल्ड प्रॉपर्टी ही आपली काय असते, ऍसेट आहे. प्लॉट हा आपली काय असते, ऍसेट असते, बरोबर. म्हणजे पहिलं एक अकाउंट येईल फ्री होल्ड प्रॉपर्टी, आणि दुसरं कॅश गेली आपली त्याच्या बदल्यात म्हणून कॅश. परचेस अकाउंट तेव्हाच येईल, माल परचेस करत असेल तरच परचेस अकाउंट घ्यायचं, बरोबर. तुम्ही खर्च परचेस करता एखादा, किंवा एखादा प्रॉपर्टी परचेस करताय, त्याला परचेस अकाउंट आपण घेणार नाही. ती प्रॉपर्टी किंवा त्या खर्चाच्या नावाने एक अकाउंट आलेला असतो. मग फ्री होल्ड प्रॉपर्टी आपली ऍसेट आहे, आणि ऍसेट सांगते जे येतं त्याला डेबिट द्या. फ्री होल्ड प्रॉपर्टी आपल्याकडे येते म्हणून फ्री होल्ड प्रॉपर्टीला काय देणार आपण, डेबिट. फ्री होल्ड प्रॉपर्टी अकाउंट डेबिट 50,000. आणि कॅश पण रिअल मध्ये येते, रिअल सांगतं जे जातं त्याला क्रेडिट द्या, त्याच्या बदल्यात आपण कॅश देतो म्हणून टू कॅश अकाउंट 50,000. टू कॅश अकाउंट 50,000. आणि नॅरेशन घ्या, बिंग फ्री होल्ड प्रॉपर्टी परचेस, बिंग फ्री होल्ड प्रॉपर्टी परचेस. झालं, ही एंट्री आपली पूर्ण झाली. पण या एंट्री मध्ये हे जी फ्री होल्ड प्रॉपर्टी हे जे अकाउंट आलेलं आहे त्याला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. काय ग्रुप द्यायचं त्याला सांगा, फिक्स asset. फिक्स ऍसेट. ही आपली काय ऍसेट आहे, प्लॉट हा ही काय असते, आपली ऍसेट असते, म्हणून त्याला फिक्स ऍसेट ग्रुप देऊ. आणि कॅश ऑलरेडी वरती आलेला आहे किंवा तयार आहे, टॅली तयार करते, त्याला ग्रुप देण्याची गरज नाही. ठीक आहे, ही पण आपली एंट्री पूर्ण झाली. जाऊ पुढच्या एंट्रीकडे आपण. पुढची एंट्री आहे 1/9/15. पेड फॉर सॅलरी ₹25,000. 25,000 रुपये सॅलरी पेड. सॅलरी आपला खर्च आहे म्हणून एक खर्चाचं एक अकाउंट येईल. आणि सॅलरी आपण कशात पेड करतोय, ते कॅश मध्ये, आणि दुसरे येईल कॅश, बरोबर. सॅलरी आणि कॅश. सॅलरी खर्च झाला, सॅलरीचं प्रकार येईल, सॅलरी कशात येईल, नॉमिनल मध्ये. नॉमिनल सांगतो खर्च झाला तर खर्चाला डेबिट द्या, म्हणून आपण सॅलरीला डेबिट देणार. सॅलरी अकाउंट डेबिट 25,000. आणि कॅश, कॅश कशात येते, रिअल मध्ये. आणि रिअल अकाउंट सांगतो जे जातं त्याला क्रेडिट द्या. कॅश आपल्याकडून जाते, पण सॅलरी पेड करतो म्हटल्यावर कॅश जाते, म्हणून टू कॅश अकाउंट 25,000. कॅश जाते म्हणून कॅशला क्रेडिट, टू कॅश अकाउंट 25,000. बिंग, नॅरेशन घ्या, बिंग सॅलरी पेड, बिंग सॅलरी पेड. झाली एंट्री झाली. पण आता या एंट्री मध्ये आलेले दोन अकाउंट पैकी एक तर तयार असतं टॅलीमध्ये, एकाला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. कोणाला, सॅलरीला. काय ग्रुप द्याल सॅलरीला, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. तो आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, म्हणून त्याला खर्चाला दोनच ग्रुप आहे, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. उत्पादनाशी संबंधित डायरेक्ट, उत्पादनाशी संबंधित नसणारे खर्च इनडायरेक्ट. हा उत्पादनाशी संबंधित नाहीये म्हणून याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुप आपण देतो. झाली, ही पण आपली एंट्री पूर्ण झाली. पुढच्या एंट्रीकडे आपल्याला जायचं आहे. 2/9. पेड फॉर कॅरेज आउटवर्ड ₹17,000. 17,000 आपण पेड केले. कशाची, कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड म्हणजे काय, माल वाहून नेण्याचा खर्च. कॅरेज इनवर्ड, माल वाहून आणण्याचा खर्च. कॅरेज इनवर्ड डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, तर कॅरेज आउटवर्ड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. मग खर्च झाला म्हणून खर्चाचं एक अकाउंट येईल, कॅरेज आउटवर्ड. आणि दुसरं त्याचे खर्च हा कॅश मध्ये पेड केलाय म्हणून कॅश अकाउंट. बरं, कॅरेज आउटवर्ड आणि कॅश हे दोन अकाउंट आपल्याकडे इथं येतात, लक्षात घ्या. कॅरेज आउटवर्ड आणि कॅश. आता खर्च आहे, कॅरेज आउटवर्ड हा काय आपला खर्च आहे, आणि खर्च झाला तर नॉमिनल अकाउंट सांगतो खर्चाला डेबिट द्या. खर्च झाला तर खर्चाला डेबिट द्या, असं आपल्याला कोण सांगतं, नॉमिनल अकाउंट सांगतं.
पण थोडस बाहेर आलो त्याच्यातून म्हणून खर्च झाला, खर्चाला डेबिट द्यायचं आपल्याला. कॅरेज आउटवर्डला काय येणार आहे, डेबिट येणार आहे. आणि त्या बदल्यात आपल्याकडून कॅश जाते म्हणून कॅशला क्रेडिट टू कॅश अकाउंट 17,000 being carriage outward paid. being carriage outward paid. एंट्री झाली आपली. आता याच्यापैकी आपल्याला कॅरेज आउटवर्डला ग्रुप द्यायचा आहे. काय ग्रुप द्याल कॅरेज आउटवर्डला? इनडायरेक्ट एक्सपेन्स. डायरेक्ट एक्सपेन्स. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. तो आपला अप्रत्यक्ष खर्च आहे, उत्पादनाशी संबंधित नाही येतो. ह्याच्यात जर कॅरेज इनवर्ड आला असतं तर आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस दिला असतं. बरं, कॅशला आपल्याला देण्याची गरज नाही. आणि नुसतं कॅरेज आलं तरी सुद्धा डायरेक्ट एक्सपेन्सेस आपल्याला द्यायचं. बरं, आपल्याला माहित नाही आणण्याचं आहे का नेण्याचं आहे. जनरली बिझनेस उत्पादन करताना जास्त करून कच्चा माल वाहून आणला जातो, म्हणून आणण्याचा खर्च आपण डायरेक्ट मध्ये तिथं टाकत असतो. ठीक आहे, पुढच्या एंट्रीकडे जातोय आपण. 1.10 ची एंट्री आहे. परचेस टाइपरायटर ₹10,000 अँड पेमेंट मेड बाय चेक. टाइपरायटर परचेस केला. टाइपरायटर ही आपली ऍसेट आहे. पूर्वी कॉम्प्युटरच्या ऐवजी टाइपरायटर असायचे. आता कॉम्प्युटर आपली जशी ऍसेट आहे तसं पूर्वी टाइपरायटर होते, ते आपली ऍसेट होती. म्हणून पहिलं अकाउंट असेल टाइपरायटर आणि दुसरं कॅश. पण ती कशातून जाणार आहे, बँकेतून. बरोबर, दोन्ही ऍसेट आहे. एक गोष्ट आपल्याकडे येणार ते एक आपल्याकडून जाणार. चेक आपल्याकडून जाणार, टाइपरायटर आपल्याकडे येणार. रिअल अकाउंट सांगतं जे येतं त्याला डेबिट द्या, जे जातं त्याला क्रेडिट द्या. टाइपरायटर आपल्याकडे येतं म्हणून टाइपरायटरला आपण डेबिट देणार. टाइपरायटर अकाउंट डेबिट 10,000 आणि बँकेतून पैसे जातात म्हणून टू येस बँक अकाउंट 10,000. टू येस बँक अकाउंट 10,000. नॅरेशन घ्या. बिंग टाइपरायटर परचेस बाय चेक किंवा बिंग टाइपरायटर परचेस अँड पेमेंट मेड बाय चेक. आपल्याला शॉर्टकट करायचं म्हणून मी थोडक्यात लिहिलं टाइपरायटर परचेस बाय चेक. आता या ठिकाणी जे टाइपरायटर अकाउंट जे आलेलं आहे त्याला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. काय ग्रुप द्याल टाइपरायटरला, सांगा ग्रुप. फिक्स ऍसेट ही आपली ऍसेट आहे आणि कशी फिक्स ऍसेट. आणि येस बँक ऑलरेडी याच्या अगोदर आलेले, त्याला ग्रुप देण्याची आपल्याला गरज नाही. ठीक आहे, झाली ही पण आपली एंट्री पूर्ण झाली. पुढच्या एंट्रीकडे आपल्याला जायचंय. 2.10 ची एंट्री आहे. परचेस प्रिंटिंग अँड स्टेशनरी ₹7,000. काय परचेस केलं, प्रिंटिंग अँड स्टेशनरी. गुड्स नाहीये, लक्षात घ्या, म्हणून परचेस अकाउंट इथे येणार नाही. का, कोणता अकाउंट येणार, जो खर्च झाला त्या खर्चाचा अकाउंट येणार, प्रिंटिंग अँड स्टेशनरी पहिला. आणि तो खर्च आपण कशात केला, कॅश मध्ये केला, म्हणून दुसरं कॅश. पहिलं प्रिंटिंग अँड स्टेशनरी आणि दुसरं कोणतं येणार, कॅश. लक्षात घ्या. बघा, पहिलं प्रिंटिंग अँड स्टेशनरी. खर्चाचा अकाउंट आहे, खर्च झाला म्हणून खर्चाला डेबिट द्या असं नॉमिनल अकाउंट सांगतो, म्हणून आपण प्रिंटिंग अँड स्टेशनरी डेबिट देणार. प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट डेबिट 7,000 आणि तो खर्च आपण कॅश मध्ये पेड करतोय म्हणून रिअल अकाउंट सांगतो जे जातं त्याला क्रेडिट द्या, म्हणून टू कॅश अकाउंट 7,000. टू कॅश अकाउंट 7,000. नॅरेशन घ्या. बिंग प्रिंटिंग अँड स्टेशनरी परचेस. बिंग प्रिंटिंग अँड स्टेशनरी परचेस झालं. आता या ठिकाणी जे प्रिंटिंग अँड स्टेशनरी हे अकाउंट आपल्याकडे आलेलं आहे त्याला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. काय ग्रुप द्यायचा आपल्याला, काय ग्रुप येईल टॅली मधला प्रिंटिंग अँड स्टेशनरीला, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. तो खर्च आहे आपला. आणि खर्चाला दोनच ग्रुप आहे, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. आणि हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे म्हणून त्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुप आपण देतो. आणि कॅश ऑलरेडी वरती किंवा टॅली मध्ये तयार असतं त्यामुळे त्याला ग्रुप देण्याची आपल्याला गरज नाही. बरं, झाली ही पण आपली एंट्री झाली. पुढे जाऊ आपण पुढच्या एंट्रीकडे.
पुढची एंट्री आपल्याकडे 1/11ची कॅश रिसिव्ड ऑन अकाउंट ऑफ फायर इन्शुरन्स क्लेम ₹35,000. बघा ही एक नवीन एंट्री आपल्याकडे आलेली. कॅश आपल्याकडे येते म्हणून पहिलं अकाउंट आहे कॅश. कॅश रिसिव्ड ती कशाच्या बदल्यात येते? फायर इन्शुरन्स क्लेम. आपण इन्शुरन्स क्लेम काढलेला होता, आपला माल जळाला आणि त्या माल जळाल्याचा आपण त्या इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम केला का आमचा एवढा एवढा अमाऊंटचा माल जळाला, आम्ही तुमच्याकडे इन्शुरन्सचा हप्ता भरलेला होता 2,000 का 2,500. मग त्या इन्शुरन्स कंपनीने सगळं चौकशी केल्यानंतर आपल्याला 35,000 रुपये त्या मालाचे दिले. आता इन्शुरन्स क्लेम आपल्याला मिळाला, तो आपला काय फायदा आहे? फायद्यासाठी 2 अकाउंट आहे, 2 ग्रुप आहे. आता ते ग्रुप आपण नंतर बघू, पहिले एंट्री बघू. कॅश हे रिअल मध्ये येईल आणि फायर इन्शुरन्स हा आपला फायदा आहे. ते फायदा असल्यामुळे फायद्याचं अकाउंट कोणतं? नॉमिनल, खर्चाचं आणि फायद्याचं. कॅशचं रिअल अकाउंट सांगतं जे येतं त्याला डेबिट द्या. या ठिकाणी कॅश आपल्याकडे येते म्हणून कॅशला डेबिट, कॅश अकाउंट डेबिट 35,000. आणि काय म्हणून येते कॅश? तर फायर इन्शुरन्स तो आपला फायदा आहे आणि फायद्याचा अकाउंट आहे नॉमिनल अकाउंट सांगतं फायदा झाला तर क्रेडिट द्या, खर्च झाला तर डेबिट आहे, पण फायदा झाला तर क्रेडिट. म्हणून टू फायर इन्शुरन्स क्लेम 35,000. टू फायर इन्शुरन्स क्लेम 35,000 being fire insurance claim received. Being fire insurance claim received. Being fire insurance claim received. आता आपल्याला ग्रुपिंग करायचं. ग्रुपिंग कोणाला करायचं? तर ह्या फायर इन्शुरन्सला. बरं, हा आपला फायदा आहे आणि फायद्यासाठी 2 अकाउंट, 2 ग्रुप आहे आपल्याकडे. एक आहे डायरेक्ट इन्कम आणि दुसरा इनडायरेक्ट इन्कम. कोणता ग्रुप द्यायला आला? बघा, उत्पादनाशी संबंधित असेल इन्कम तर डायरेक्ट इन्कम आणि उत्पादनाशी संबंधित नसेल तर इनडायरेक्ट इन्कम. आता या ठिकाणी फायर इन्शुरन्स, माल जळाला, मालाचा इन्शुरन्स होता तो, आणि माल हा उत्पादनाशी संबंधित असतो, बरोबर आहे का नाही? उत्पादनाशी संबंधित असल्यामुळे साहजिक त्याला डायरेक्ट इन्कम हा ग्रुप आपल्याला दिला जाणार. कोणता ग्रुप येईल? डायरेक्ट इन्कम. मी तुम्हाला ग्रुप समजून सांगताना सुद्धा सांगितलं होतं की हा ग्रुप खूप रेअर येईल आणि कोणाला येईल तर एवढं एकच अकाउंट आहे, फायर इन्शुरन्स क्लेम. फायर इन्शुरन्स म्हणा किंवा चोरीचा क्लेम आपण केला किंवा माल खराब झाल्याचा क्लेम केला तर असा क्लेम, पण कोणाचा? मालाचा. त्याचा क्लेम जर आपल्याला मिळाला तर तो आपण त्या डायरेक्ट इन्कम मध्ये घेणार. बघा, नवीन फर्स्ट टाइम हा ग्रुप आपण आतापर्यंत वापरला नव्हता, आतापर्यंत फर्स्ट टाइम आपल्याला वापरावा, त्यामुळे कोणी सांगितला पण नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. पुढची एंट्रीकडे आपल्याला जातोय. पुढची एंट्री 2/11 पेड टू सचिन ₹10,000 ऑन अकाउंट. पुन्हा सचिनला पैसे पेड करतोय आपण. सचिनला पेड करतो, मग सचिनचे ट्रान्झॅक्शन बघू काय काय झालंय त्याचं. ह्याच्या अगोदर बघा, 2/4 ला माल घेतला 45,000चा, 5,000चा परत दिला, 40 देणं राहिलं. 2/7 ला सचिनला पैसे दिले 20,000, 20,000 राहिले. आता परत आज 2/11 ला आपण पेड करतोय 10,000, म्हणजेच ऑन अकाउंट अजूनही 10,000 त्याचं देणं आपलं राहणार आहे. ठीक आहे, सचिनला आपण पैसे पेड करतो म्हणून पहिला अकाउंट येणार आहे सचिन, आणि त्याला कॅश देतोय म्हणून दुसरा अकाउंट असणार आहे कॅश. कॅश हे रिअल अकाउंट सांगतं जे जातं त्याला क्रेडिट द्या, कॅशला क्रेडिट, म्हणजेच राहिलं सचिन, सचिनला काय येणार? डेबिट येणार. मग करा एंट्री, सचिन अकाउंट डेबिट 10,000, सचिन अकाउंट डेबिट 10,000 टू कॅश जाते म्हणून कॅशला क्रेडिट टू कॅश अकाउंट 10,000. being paid cash to Sachin on account, being paid cash to Sachin on account, किंवा मग पेड कॅश ऑन अकाउंट असं पण करू शकतात, सचिन म्हणण्याची गरज नाही.
बरं. आता या एंट्री मध्ये जे 2 अकाउंट आले हे ऑलरेडी वरती आलेले आहेत, त्याला परत नव्याने ग्रुप किंवा नव्याने तयार करण्याची गरज नाही, म्हणून त्याला कोणताही ग्रुप आपण देत नाहीये. झाली ही पण आपली एंट्री पूर्ण झाली. पुढच्या एंट्रीकडे आपण जाऊ. बघा पुढची एंट्री आपल्याकडे 1/12/2015 विथड्रॉ कॅश फॉर पर्सनल यूज. पर्सनल यूज साठी 15,000 रुपये घेतले. पर्सनल यूज साठी पैसे घेतले का पहिला अकाउंट येणार ड्रॉइंग. कॅश गेली म्हणून कॅश आणि दुसरा अकाउंट पर्सनल यूजचं ड्रॉइंग, आणि त्या ड्रॉइंगला काय असणार डेबिट. बरं ड्रॉइंग अकाउंट डेबिट किती 15,000 आणि कॅश जाते म्हणून कॅशला क्रेडिट 15,000 टू कॅश अकाउंट 15,000. बिंग withdraw cash for personal use. Being withdraw cash for personal use. आता या ठिकाणी जो काही नवीन अकाउंट जे आलेले ड्रॉइंग त्याला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. आणि काय ग्रुप द्याल ड्रॉइंगला? कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट हा ग्रुप दोनच अकाउंट साठी, एक म्हणजे कॅपिटल स्वतः आणि दुसरं ड्रॉइंग अकाउंट. आणि कॅश आपल्याकडे ऑलरेडी तयार आहेत म्हणून त्याला ग्रुप देण्याची गरज नाही. ठीक आहे, झाली एंट्री. पुढे जाऊ आपण पुढच्या एंट्रीकडे. 2/12 सोल्ड गुड्स टू प्रतीक ₹13,000. प्रतीकला 13,000चा माल विकला. माल विकला का विकल्याच्या एंट्रीमध्ये एक सेल्स अकाउंट येणार आणि दुसरं अकाउंट. 2 ऑप्शन असणार, रोखीत असेल तर कॅश, उधारी होत असेल तर पार्टी. आता हे उधारी ते म्हटल्यावर पार्टी प्रतीक. आता इथं काहीच म्हटलं नाही पण पार्टीचं नाव आलं म्हणजे उधारी. ठीक आहे. आता सेल्स गुड्स मध्ये माल आपल्याकडून जातो म्हणून सेल्सला क्रेडिट आणि प्रतीकला काय असणार आहे डेबिट. प्रतीकला डेबिट म्हणून प्रतीक अकाउंट डेबिट 13,000. प्रतीक अकाउंट डेबिट 13,000 टू सेल्स अकाउंट 13,000 टू सेल्स अकाउंट 13,000. नॅरेशन घ्या. being credit sales. आता या ठिकाणी प्रतीक हे नव्याने अकाउंट आलेलं आहे, त्याला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. काय ग्रुप द्याल प्रतीकला? सन्ड्री डेटा. सन्ड्री डेटर्स. मग त्याला आपण सन्ड्री डेटर्स हा ग्रुप देतोय. आणि सेल्स ऑलरेडी याच्या अगोदर आलेले त्याला ग्रुप देण्याची गरज नाही. ठीक आहे, झाली एंट्री आपली. झालं. आता या पूर्ण एंट्रीज आपल्या झाल्याय. जर्नलचा प्रॉब्लेम इथं आपला पूर्ण झालाय. पुढच्या लेक्चर मध्ये आपण पुढचा प्रॉब्लेम बघू. सगळ्यांनी तयार राहा पुढच्या प्रॉब्लेम साठी. सध्या मला हजेरी थोडी कमी होताना दिसते. कोणाला काही अडचण आहे का? कोणाला समजत नाही वगैरे असं काय असेल तर तसं सांगा. बघा एक लक्षात घ्या, आपण नुसतं फक्त लेक्चर घेतोय आणि थांबतोय असं नाही. तर ज्यांना शक्य होत नाहीये त्यांच्यासाठी आपण इंटरनेटवर पण लेक्चर टाकतोय. त्यांनी आपलं इंटरनेटवर सुद्धा आपल्याला बघायचंय लेक्चर. कोणी सध्या लेफ्ट होऊ नका, हजेरी रेकॉर्ड होते. 2 मिनिटं थांबा फक्त. ठीक आहे, आता आपण लेक्चर थांबवतोय इथं.